नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या शेतावरती चिकू लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत। तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारणपणे चिकूचा दर आणि जी लागणारी जमीन आहे ती जास्त प्रमाणाने सुपीक आहे, म्हणजे मध्यम जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे। तर या जमिनीमध्ये चिकूचा जास्तीत जास्त उत्पन्न निघतो। तर त्या कारणामुळे ज्यांची धानाची शेती आहे किंवा त्यांना फळबाग लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी चिकू लागवड हे खूप फायदेशीर ठरते। तर त्यासाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची चिकूच्या प्रजातीची उत्पन्न घेतलं जातो। तर त्यामध्ये मेन एक प्रजाती आहे ती म्हणजे क्रिकेट बॉल म्हणून व्हेरायटी। क्रिकेट बॉल व्हेरायटीचे खूप सारे वैज्ञानिक विशेषण आहेत। तर आपण समोर याबद्दल चर्चा करूया, संक्षिप्त माहिती काही वेळामध्ये घेऊया। तर चिकूची लागवड करताना आपल्याला जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये चिकू फळाची लागवडी केली जाते। तर यामध्ये मेन जी व्हेरायटी आहे तसे प्रकारे 2 ते 3 व्हेरायटी आहेत, पण मेन जी व्हेरायटी आहे जी गडचिरोली जिल्ह्याला सुपीकतेच्या भावाने आणि मध्यम जमिनीमध्ये लागवड केली जाते ती म्हणजे क्रिकेट बॉल व्हेरायटी। तर अतिवृष्टी म्हणजे खिरणे रुस्टाव करून या व्हेरायटीची उत्पत्ती केलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला जमिनीची सगळ्यात अगोदरचा मुद्दा म्हणजे जमिनीची मशागत। तर जमिनीची मशागत आपल्याला एप्रिल ते मे महिन्यामध्ये करावी लागते। तर आपल्याला 1x1 मीटरचे 1x1 असे चौरस मीटरचे आपल्याला खड्डा करावा लागतो एप्रिल ते मे महिन्यामध्ये। आणि मग त्यानंतर त्या खड्ड्याला ऊन दाखवावी लागते। आता उन्हाळ्यामध्ये ऊन दाखवावी लागते याच्या कारण असं आहे की उन्हाच्या प्रकाशामुळे जे जमिनीमध्ये जंतू आणि कीटक असतील ते उन्हाच्या प्रकाशामुळे मरून जातात, त्यामुळे आपल्याला खड्डा करून ठेवावा लागतो। आता खड्डा करून ठेवल्यानंतर आपल्याला 1x1 खड्डा करून ठेवल्यानंतर त्याला 15 ते 20 दिवस ऊन दाखवावी लागते। ऊन दाखवून झाल्यानंतर आपल्याला तो खड्ड्याची भरणी पण करावी लागते। आता खड्ड्याची भरणी आपण कशा प्रकारे करावी, तर आपल्याला खड्डा केल्यानंतर आपल्या मातीचे 3 थर निघतात। तर 3 थरामध्ये आपल्याला पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर असे 3 प्रकारचे थर निघणार आहेत। तर त्या थरांची काढत्या वेळेस आपण एकाच मार्गाने 3 थर काढावे, पण ज्यावेळेस आपण त्याच गड्ड्याला फिल करू म्हणजे त्या पीठला जेव्हा फिल करू पुन्हा एकदा भरू, तर त्यावेळेस आपल्याला 3 थरांचा रिव्हर्स प्रमाणामध्ये त्याला भरायचा, म्हणजे उलट्या पद्धतीने भरायचा। म्हणजे 1 2 3 असे थर होते, तर आपल्याला 3 2 1 अशा प्रकारचे थर करून तो जो गड्डा आपण केलेला आहे झाड फळ लागवडीसाठी, चिकूचे झाड लागवडीसाठी, तो आपल्याला त्या प्रकारे भरणे। त्यानंतर लागवडीचा जो अंतर आहे, लागवडीचा अंतर प्रत्येक झाडापासून आपल्याला 10 बाय 10 मीटरची अंतर आपल्याला सोडायचं आहे। अंतर सोडण्याच्या मागे मेन कारण असा असतो की जेवढी झाडांची पॉप्युलेशन म्हणजे झाडांची संख्या जास्त राहील तेवढाच उत्पन्न आपल्याला कमी येईल। आता यामागे चिकूच्या झाडांमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे त्यासाठी आणि हवेचा निसर्ग कंटिन्यू राहिला पाहिजे, फळधारणा चांगली झाली पाहिजे, म्हणून आपल्याला चिकूची लागवड अशा प्रकारे करायची आणि अशा प्रकारे 10 बाय 10चा डिस्टन्स आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर पाणी पुरवठा, आपल्याला पाणी पुरवठ्याच्या 20 ते 25 पाड्या चिकूच्या झाडाला आपल्याला द्यायचे आहे। सोबतच आपल्याकडे कदाचित ड्रीप असेल तर आपण ड्रीपनी पाणी दिले तर आपला 20 ते 25% पाणी आपला वाचतो। त्यानंतर आपल्याला निगा राखायची आहे। निगामध्ये असं आहे की आपल्याला चिकूचे झाड आले आणि फुलरट असले त्यावेळेस पाण्याचे प्रमाण आपल्याला वाढवायचे आहे। 19 ते 20 वर्षाचा आपल्याकडे फळांचा झाड असेल तर आपल्याला 10 ते 20,000 फळ एका झाडापासून मिळतात। साधारणतः एका चिकूच्या झाडाचा आयुष्य हा 40 ते 60 वर्ष इतका असतो। तर हा आपल्या चिकूचा मॅनेजमेंट म्हणजे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस होती। चिकूच्या झाडाची ही लावण्याची आणि लागवडीची पद्धत आहे। पण ज्यांच्याकडे धानाची शेती आहे आणि ते जास्त प्रमाणामध्ये चिकू लागवड करू शकत नाही किंवा त्यांना आवड आहे की आपण फळबाग लावावी, अशा शेतकरी लोक म्हणजे असे शेतकरी ते आपल्या धानाच्या बांधीवरती जिथं धुरा असतो तर धुराच्या साईडला 1x1चा गड्डा करून पण काही प्रमाणात 2-2 3-3 झाडे लावले तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ चिकू लागवडीमुळे होऊ शकतो। हे आपण असं सविस्तर प्रकारे चिकू लागवडीचं तंत्रज्ञान घेतलेलं आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट